आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील वळई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली। शाळेची इमारत, मैदान, कंपाऊंड, वृक्षारोपण, संगणक यांसारख्या सुविधा चांगल्या असताना स्वच्छतागृहात मात्र पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शाळेत नळ आणि पाण्याची टाकी असूनही पाणी पुरवठा होत नसल्याने स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून दुर्गंधी पसरली। यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असून त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। लाखो रुपये खर्चूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर संशय व्यक्त केला जातोय। या पार्श्वभूमीवर पालक आणि ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तात्काळ पाहणी करून पाणी पुरवठा सुरळीत करावा, तसेच कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान समस्या तातडीने न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। या प्रकाराकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे शाळेतील शिक्षक आणि संबंधित शिक्षण विभागाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे। विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अडचणी, आरोग्याशी निगडीत प्रश्न इतके गंभीर असताना देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याची भावना पालकांमध्ये तीव्र होत आहे। स्वच्छ शाळा, सुंदर शाळा अशा घोषणा केवळ कागदोपत्रीच राहिल्या असून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत। ही वस्तुस्थिती धक्कादायक आहे। जर शिक्षक आणि शिक्षण विभागाने वेळेत जबाबदारीने लक्ष दिले असते तर आजही ही परिस्थिती उद्भवली नसती, असा संतप्त सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ बैठका आणि अहवालांपुरते न राहता प्रत्यक्ष शाळेत उतरून समस्या सोडवाव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।